जुन्या वादाचा निपटारा करायला गेलेल्या तरुणावर टोळक्याने धारधार शस्त्रानं सपासप वार करून त्याची हत्या केल्याची घटना 5 दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये घडली होती। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली आहे। मयत तरुण साजिद शेख हा वरब गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ राहायचा। मयत साजिद शेख आणि रोहित पासी यांच्यात शुक्रवारी सायंकाळी वाद झाला होता। हा वाद मिटवण्यासाठी रात्री 2:30 वाजता कॅम्प 1 येथील साईबाबा मंदिराजवळ ममता हॉस्पिटल जवळ त्याला प्रवीण उज्जैनवाल यानं बोलावून घेतलं होतं। त्यावेळी वादाचं रूपांतर मारामारीमध्ये झाल्यानं प्रवीण उज्जैनवाल यानं त्याच्याजवळील चाकूनं याच्यावर सपासप वार केले होते। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामणे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते यांच्या पथकानं प्रवीण उज्जैनवाल, रोहित पासी, विशाल बरबैया आणि दिनेश जाधव अशा 4 आरोपींना अटक केली होती। आता या प्रकरणात गुंगा नाडार आणि राज सोनावणे या दोघांना अटक करत न्यायालयात हजर केलंय। त्यांना 11 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 3 ऑगस्ट रोजी दारू पिण्याच्या कारणावरून खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। यामधील मयत जो आहे तर मैतास व यातील आरोपी यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झाल्यानंतर पहिले 2 आरोपी अटक करण्यात आले होते। यामध्ये रोहित पासी व प्रवीण उज्जैनवाल यांना त्याच दिवशी अटक करण्यात आलं होतं। त्यानंतर सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास त्याचबरोबर यातील आरोपी यांच्याकडे तपास करून यामध्ये आणखीन काही आरोपी निष्पन्न केले। असे एकूण 9 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। पैकी आत्तापर्यंत एकूण 6 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। या 6 आरोपींना 11 तारखेपर्यंत माननीय न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। या मुदतीमध्ये यांच्याकडून आपण गुन्ह्यामध्ये वापरलेली कुकरी, त्याचबरोबर चाकू, लाकडी बांबू व इतर वस्तू जप्त केलेल्या आहेत। सदर गुन्ह्यामध्ये विशाल बैरभैया, दिनेश जाधव, गुंगा नाडर व राज सोनवणे यांना आणखी आता नुकतंच अटक केलेलं आहे। संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही, त्यामुळे कधीही हार मानू नका। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।